मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। दिव्यांग भत्ता 2000 करा, प्रहार संघटनेची मागणी। जत नगर परिषदेच्या वतीने दरवर्षी दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत शहरातील दिव्यांग व्यक्तींना गरजांसाठी वर्षातून 1000 रुपये देते। मात्र वाढती महागाई बघता हा खर्च कमी पडतो, यासाठी दिव्यांग भत्ता 2000 करा अशी मागणी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांनी केली आहे। दिव्यांग विविध गरजांसाठी लाभ घेत आहे। सदर योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन गरज भागवण्यासाठी मासिक 1000 देण्यात येत आहेत। सद्यस्थितीत दैनंदिन गरज भागवण्यासाठी वाढत्या महागाईमुळे नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा उदरनिर्वाह भत्ता पुरेसा नसून मिळणाऱ्या तुटपुंज भत्त्यामध्ये कौटुंबिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक खर्च करण्याकामी ससेहोलपट होत आहे। तरी दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत उदरनिर्वाह भत्त्यामध्ये महागाई दराच्या अनुषंगाने मागील 5 वर्षात कोणतीही वाढ झालेली नसून भविष्यातील अडचणींना तोंड देण्यासाठी मासिक उदरनिर्वाह भत्ता 2000 रुपये करण्यात यावा। जत शहरातील तमाम दिव्यांग बांधवांना सक्षमीकरण हेतुपूरक निर्वाह भत्ता वाढवून मिळावा अशी मागणी सुनील बागडे यांनी केली आहे। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।